राम राम मंडळी. तर वाईची ट्रिप एका दिवसात प्लॅन केल्यावर दुसऱ्या दिवशी पाचगणी महाबळेश्वर मध्ये कुठं राहिले, काय खाल्लं, कुठं फिरले, या सगळ्या बेसिक प्लॅनचा हा व्हिडिओ आहे. शेवटपर्यंत बघा, कारण मजा तर येणार आहे भाई. दिवसभर वाई फिरून रात्री पाचगणी मधल्या हॉस्टेलवर या. इथं नॉर्मल रूम पण आहेत, शिवाय डोमेट्री पण आहेत, जिथं हॉस्टेल सारखं राहू शकता. पोरींनो काळजी करू नका, मेल फिमेल अशी दोन्हीची सोय असते. प्रॉपर्टी तर कमालच आहे, पण शिवाय 350च्या बफे मध्ये हवं तेवढं खाऊ शकता हो. वाईमध्ये एका दिवसात काय करायचं याचा एक वेगळा व्हिडिओ बनवलाय, तो जाऊन बघून या. आणि दुसऱ्या दिवशी पाचगणी महाबळेश्वर करणार असाल तर हा ब्लॉग तुमच्यासाठी. थँक मी लेटर. तर मंडळी, पाचगणी महाबळेश्वर मध्ये वातावरण हे कायम भातावर वरणच असतं. पण मला असं वाटतं बा की जगात हे पॉइंट ते पॉइंट हा लय मोठा स्कॅम आहे, आणि त्या स्कॅमची किंमत ही अशी लय मोठी. तर जर तुमच्याकडं फार वेळ, बायका, पोरं आणि पैसे असं सगळं असेल तर ही जागा तुमच्यासाठी परफेक्ट आहे, जी आहे टेबल लँड पॉइंट. आशिया खंडातलं 2 नंबरचं सपाट पठार. म्हणजे अगदीच लेकरं हट्ट करतायत वा की घोडागाडीतनं फिरायचंच आहे, तर मग हे तुमच्यासाठी. राजा हिंदुस्थानीचं शूटिंग इथं झालं, याच्यापेक्षा बाकी मला काही खरं वाटत नाही. मला असं काही फार विशेष वाटलं नाही या स्पॉट मध्ये, पण तुम्ही एकदा जाऊन यायला हरकत नाही. आता ते मस्त म्हणतील जग दुनिया दाखवतो, पण उगा गाढवण खेचरामधला फरक कळत नसल्यागत करू नका. लेकरा बाळांना, बायका पोरांना किंवा स्वतः तुम्हाला जर हॉर्स रायडिंगचा आनंद घ्यायचा असेल तर इथे वेळ घालवण्यात मजा आहे. 4 मित्र मला कन्व्हिन्स करायला आले होते, पण मी काय कन्व्हिन्स झाले नाही, कारण तिथल्या सगळ्या मित्रांचं थोडंसं कन्व्हिक्शन कमी पडत होतं. म्हणून तिथून पुढे गेले मी दुसऱ्या पॉइंटला. त्याआधी मसुरी फिकी पडल असे हे पाचगणी महाबळेश्वरचे रस्ते. तर पुढचा पॉइंट होता सिडनी सनसेट पॉइंट. मी म्हणलं ना तुम्हाला स्कॅम आहे म्हणून, गंमत करतेय, पण इथून व्ह्यू जरा बरा होता. मी आपलं माझं शूट घेत होते जागेचं. तिकडे एक उंटवाला माणूस होता. मला म्हणे, बसा ना उंटावर, आपण मस्त रील शूट करू, व्हिडिओ काढतो मी तुमचे, बसा बसा. म्हणजे चालायचंच. तिथून गेले पारसी पॉइंटला, जिथं खरंच मजा आली आणि तिथला व्ह्यू पण छान होता. लहान लेकराला बघून मला थोडी लाज वाटली, मग मी त्याला त्याची हक्काची जागा देऊन टाकली. त्या लहान लेकराचं नाव होतं झेहरा. झेहरा साधारण माझा आउटफिट बघून जरा धक्क्यात गेली होती, मग मी जरा तिला तिची स्पेस दिली. इतनी शांत है या यही पे? यही एक्चुअल में नहीं इतनी शांत. आणि तिथून पुढे अजून एका कमाल जागी गेले होते, ती म्हणजे देवराई आर्ट गॅलरी, जिकडे तुम्ही न टाळता आवर्जून जायला पाहिजे, एवढी एस्थेटिक जागा आहे ही. इतकी छान मेंटेन केली आहे. आणि जर तुम्हाला महाबळेश्वर पाचगणीला जाऊन जर काही शॉपिंग करायची असेल तर तुम्ही इकडे शॉपिंग करू शकता. होम डेकोर, ज्वेलरी, पेंटिंग्स. आणि शॉपिंग नाही केली तरी आवर्जून पाहायला जावं असं ठिकाण आहे. मस्त 90sची गाणी लावून वाईब सेट करून बायका आपापलं काम निहार करत होत्या. जणू काही बिल मलाच येणार आहे अशा आविर्भावामध्ये लाईट बंद करताना मी. त्यानंतर दुपार झाली आणि माझ्या पोटात कावळे ओरडायची सुरुवात झाली, त्यामुळे मी गेले माझं पोट पुजायला 1919 पासून असलेलं लक्ष्मी विलास हॉटेल.
भारी मिसळ आहे. तिखट आहे, तेल नाही आहे. तुम्ही कमी तिखट मीडियम पण त्यांना सांगू शकता. तसे 2 वेगवेगळे कट ठेवलेत त्यांनी. पाव पण फार ताजा आहे. आणि हवं तसं फरसाण, हवं तसं तिखट, हवी तशी मटकी, असं सगळं तुम्ही घेऊ शकता. फार रॉ अशी मिसळ आहे. आणि अशी सगळी बांधणी असताना असं वाटतं की आपण खरंच खूप मागच्या काळात जाऊन काहीतरी खातो, फार जुन्या ठिकाणी. ओ, मग तुम्ही पूर्ण वेळ हेच करता? ओके. ॲक्च्युली आय एम MSc मॅथमॅटिक्स. ओ नाही, मला ते कळलं. तुम्ही तिन्ही भाषा बोलत होता, मराठी, इंग्रजी आणि गुजराती. राईट. आजोबांनी स्टार्ट केलेलं होतं. हां, पण हे बनवतं कोण? म्हणजे मिसळ बनवतं कोण? मिसळ मी स्वतः बनवतो. मिसळीचा रस्सा फरसाण पण जर कामगार आला नाही तर मी स्वतः बनवतो. आय डोंट माइंड. हे तुम्हीच बनवता सकाळी येऊन? हो. ओके. राहिला आहे म्हणतो टॉप ओनली. ओ, त्याच्यामुळे आणि इथं आम्ही जे काही बनवतो सगळं सनफ्लॉवर ऑइलमध्येच बनवतो. ओके. वी यूज द बेस्ट थिंग्स. हे बघितलं सनफ्लॉवर ऑइल. बरोबर. आणि इथून वर जायला रस्ता आहे का? घरात जायला आहे. ओ, आणि दुसरा रस्ता कुठून आहे? बाहेरून. ओके. अँड एव्हरीथिंग इज ऑलवेज पॅक्ड. मला काही ओपन दिसणार नाही, फक्त मिसळ सोडून. हे आता रिनोव्हेट करायचं सगळं. यांचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे यांच्याकडे काजू, बदाम किंवा शेंगदाणा याचा म्हैसूर पाक मिळतो. आणि दवेंचं फरसाण घ्यायला, फक्त फरसाण घ्यायला पुणे मुंबईवरून लोक येतात, कारण ते स्वतः बनवतात. मी ऐकतेच पहिल्यांदा शेंगदाण्याचा म्हैसूर. जानेश बाय यायचे, कोणालाही सांगितलं की उपवासाचं म्हैसूर आहे, सो ते युजली से असं कसं शक्य. वाव. साध्या गोष्टीत जे सौंदर्य असतं ते हेच आहे. मिसळ पण, मिसळीमध्ये पण काही नव्हतं, फक्त मटकी, कट. हा रेग्युलरचा आहे. मिसळीमध्ये पण फक्त मटकी, कट, कांदा, कोथिंबीरही नव्हती आणि पाव, बास. आणि तेवढ्यामध्ये माझं पोट आणि मन भरलेलं आहे. आणि सेम अबाउट दिस. हा साधा नॉर्मल. हा पण जास्त असा गोड नाहीये, जो असा खूप गोड असतो ना, खूपच साखर माणसाने खायला पाहिजे ना. हा तुम्हाला किंचित गोड वाटेल त्याच्यापेक्षा. हा जरा गोड आहे, किंचित गोड वाटेल. गोड आहे. पण हा खूप आवडला मला, शेंगदाण्याचा जो उपवासाला चालतो. हे इंटरनॅशनल मॅगझिन आहे ना? इंटरनॅशनल मॅगझिन. अप्पर क्रस्ट. द कंप्लीट 4 pages जस्ट कवर्ड मी. ओ, नाईस. बाकरवडी मिळते अजून पण? नाही, सध्या बनवत नाहीये. ते मला जमत नाही. आणि त्याचा जो माणूस आहे बनवला तो येत नाही. बेस्ट बेस्ट. तर यांची मिसळ बेसिकली वेगळी काय, तर ते फरसाण इथं स्वतः बनवतात. आणि ते जे याचे ओनर आहेत ते स्वतः मिसळ बनवतात. त्यामुळे यांची मिसळ जास्त चांगली आहे आणि अजिबात जळजळ होत नाही आहे, तिखट असू नये आणि असा घसा वगैरे धरतो असंही काही होत नाही आहे. तर तुम्ही जर मिसळीचे चाहते असाल तर मस्ट ट्राय आहे. तिथून पुढे मी गेले चीज फॅक्टरीला. वेगवेगळ्या प्रकारचे चीज टेस्ट करून मला त्यातलं पेरी पेरी हे चीज खूप आवडलं, सो म्हणून मी ते घेतलं. इकडे एक कॅफे बेकरी आहे, आईस्क्रीमसाठी आहे. केक्स न क्रीममध्ये चीज केक वगैरे मिळतात आणि फार मोठा स्लाइस येतो, त्यामुळे एवढा मला आत्ता जाणार नाही म्हणून मी ट्राय केला नाही. नाहीतर चीज केक मला आवडतो. शॉपिंग करायची असेल आणि खायचं असेल तर इकडे येऊ शकता. पण आता एवढ्या लांब आलोच आहे तर मग एक चक्कर मारायला काही हरकत नाही आहे, ते येऊन जा. तिथून पुढे मी गेले मॅप्रो गार्डनला, जिकडे अशक्य गर्दी होती.
कारण खूप गर्दी आहे आणि मी 5व्यांदा येते मॅप्रो गार्डनला आणि खूप गर्दी असल्यामुळे मला असं वाटतं की स्किप केलं तरी चालेल. सो एंट्रीमधूनच एक्झिट घेते मी आता. सोलो राईडसाठी किंवा तुमच्या प्रियजनांसोबत फिरण्यासाठी पाचगणी महाबळेश्वरचे रस्ते हे खूप कमाल आहेत, कारण दोन्ही बाजूनी गर्द झाडी आहे, त्याची सावली पडते, सो खूप थंडावा आहे तिथे. तिथून पुढे मी गेले लिंगमाळा वॉटरफॉलला. तिकीट देणारच म्हटलं की पाणी नाही धबधब्याला, पण आता पाऊस चांगला पडतोय त्यामुळे आता पाणी असेल धबधब्याला. आता मी आली तर आहे इथं, पण जर धबधब्याला पाणीच नसेल तर काय जाऊन उपयोग आहे, म्हणून हे पण मी स्किप केलं आहे. पण तुम्ही मला स्किप करू नका. मॅप्रो गार्डनवरून लिंगमाळ्याला जाताना मध्ये एक इंटरेस्टिंग जागा आहे, ती म्हणजे विंटेज माइल्स. मी तर एक्सायटेड आहे खूप. लेट्स सी. इतकी सुंदर जागा आहे ही आणि इथं कुणीच नाही आहे, फक्त आपली बकुळा आणि मी आहे. मी तर फार एक्सायटेड आहे. चला वाव, किती सुंदर आहे. आणि तिकीट काढलंय, 100 रुपये तिकीट आहे फक्त. इथं वाहनाच्या जन्मापासून पुढे गाड्यांमध्ये काय काय निर्मिती, क्रिएटिव्हिटी होत गेली हे सगळं सविस्तर लिहिलेलं आहे. कमीत कमी तुमचे 1.5 ते 2 तास इथं सहज जाणार आहेत, कारण प्रत्येक गाडीची ते सविस्तर माहिती देतात. ही जागा तुम्हाला फार भंजाळून सोडणार आहे आणि उगाच नॉस्टॅल्जिया फील करून देणार आहे. कुठल्या गाडीची जाहिरात कोणत्या सुपरस्टारने आणि कशी केली होती हे सुद्धा तिथं सांगतात. लेकरू खुश आहे, मजा आली. आणि खरं तर याच्यावर एक वेगळा व्हिडिओ होऊ शकतो. तोपर्यंत तर जाऊयात पुढे. किती भारी वाटतं अशा सुंदर रस्त्यांवरून गाडी चालवायला. बापरे बापरे. फिरण्यामधली सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे का? जेव्हा अशा रस्त्यांवरून, अशा वाटांवरून प्रवास करता येतो, ही सगळ्यात आवडती गोष्ट आहे, सगळ्यात भारी गोष्ट आहे. तिथून गेले महाबळेश्वर मंदिरात. महाबळेश्वरला गेला आणि इकडे जाऊन आला नाही असं करू नका, कारण मंदिराचा परिसर खरंच स्वच्छ आणि सुंदर आहे. इथे शेजारीच अतिबळेश्वराचं मंदिर सुद्धा आहे, ते पण बघा. तिथून पुढे गेले पंचगंगा मंदिरात, जिथं कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री, गायत्री या 5 नद्यांचा उगम होतो. कुठल्याही धार्मिक स्थळी, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जर तुम्ही फिरायला गेलात किंवा रॅन्डम कुठेही फिरायला गेलात तरी नागरिक शास्त्र विसरायचं नाही. त्यानंतर हे सुंदर प्राचीन हेमाडपंथी शिवमंदिर, ज्या मंदिराचं नाव आहे कृष्णाबाई मंदिर. बरं, ही सगळी मंदिरं एकदम जवळजवळ आहेत बरं का. इतकं देखणं मंदिर आहे आणि इतका सुंदर व्ह्यू आहे इथून. दिवस मावळायला लागला आणि कॉफीची जरा मला तीव्र आठवण आली. महाबळेश्वरच्या मार्केटच्या ठिकाणी मेन चौकामध्ये कॅफे पीटर म्हणून कॅफे आहे, तिथं कॉफी टाकली. दिवसभरात काय काय शूट केलंय तो सगळा डेटा पाहिला आणि मग जरा मार्केट फिरून येऊ म्हटलं.
महाबळेश्वरला गेल्यावर स्ट्रॉबेरी डेनमध्ये स्ट्रॉबेरी क्रीम आणि आईस्क्रीम हे खाणं शास्त्र असतं. मी सांगतेय तर निश्चिंत जायचं, 10 ठिकाणी एक्सपेरिमेंट करत नाही बसायचं, लय घाण फसाल. कारण ते खूप गोड केकवाली क्रीम देतात, ही यांची दुधाची क्रीम असते. त्यामुळे कितीही थंडी असली तरी हे खाल्ल्याशिवाय परत यायचं नाही. वीकेंड नसला तरी खूप गर्दी असते, त्यामुळे पेशन्स ठेवायचे, कारण आपल्याला स्वर्ग सुख लाभणार आहे साधारण. फक्त एवढ्यासाठी जरी तुम्ही महाबळेश्वरला गेला ना तरी वर्थ आहे, वर्थ. अर्थात या गोष्टी कधीतरीच खाण्यासारख्या असतात, त्यामुळे एकदाच मन तृप्त करून खाऊन घ्यायचं. संध्याकाळी मस्त हॉस्टेलवर पोहोचले, चिकन थायगरी ऑर्डर केली, ती पोटभर खाल्ली आणि फ्रेश होऊन तर मी हॉस्टेलवर परत आली आहे. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि उन्नती नंदा या आपल्या यूट्यूब चॅनलला म्हणजे तुमच्या रांगड्या फुलाला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी खूप प्रेम मंडळी.